अभिजित दिपकेंच्या स्कूल ठीक करो अभियानानंतर शाळेच्या दुरुस्तीला सुरुवात झाली। दिपकेंच्या संतोख पिंपरी गावातील जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती सुरू आहे। दिपकेंच्या अभियानानंतर दुसऱ्याच दिवशी शाळेत सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत। खिडकीच्या फुटलेल्या काचाही काढल्या आणि नवीन काचा बसवण्याचं काम सुरू आहे। काक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी ठीक करो स्कूल ही मोहीम हातामध्ये घेतली आहे। खरं तर 15 ऑगस्टपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे। दिपके यांचं मूळ गाव असलेलं हिंगोली जिल्ह्यातलं संतोख पिंपरीच्या जिल्हा परिषद शाळेपासून त्यांनी 15 ऑगस्ट दिवशी या मोहिमेला सुरुवात केली आहे। खरं तर मोहिमेच्या अगदी तिसऱ्याच दिवशी याच संतोख पिंपरी जिल्हा परिषद शाळेत जे आहे ते शाळा दुरुस्तीला सुरुवात झाली आहे। ज्या दिवशी अभिजित दिपके यांनी या शाळेची पाहणी केली होती त्या दिवशी या ठिकाणी इथं सीसीटीव्ही नव्हते। खरं तर या ठिकाणी आता सीसीटीव्ही बसलेले आहेत। तर त्याचबरोबर बाहेर जर बघितलं तर आपण गेटला रंगरंगोटी केली आहे। आपण मधातही बघणार आहे विविध गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी करण्यास सुरुवात झालेली आहे। खरं तर शाळा दुरुस्तीला आता प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे। अवघ्या 3च दिवसामध्ये दिपकेंच्या त्या मोहिमेनंतर जे आहे ते ही शाळा दुरुस्तीला सुरुवात झालेली आहे। हा जरी निधीचा विषय जरी असला तरी गावकऱ्यांनी एकत्र येऊन सर्वांच्या सहकार्यानं या कामाला सुरुवात करायला पाहिजे आणि शाळा सुधारित असायला असं गरजेचं आहे। सायनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, संतोख पिंपरी।